ठाणे महानगरपालिका माध्यमिक विभाग या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना गणितासंबंधीच्या ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपण या डायरेक्ट आपण आता कोविड-19 समोरासमोर विद्यार्थ्यांच्या येऊ शकत नाहीये. तर गणित हा विषयच असा आहे की आपल्याला अ, पूर्ण संकल्पना समजल्याशिवाय आपण तो विषय समजू शकत नाही. तर आपल्याला पहिलं आणि दुसरं प्रकरण आपण याआधी सुद्धा लाईव्ह आपण WhatsApp, YouTube याद्वारे सुद्धा बऱ्याच ठिकाणी लाईव्ह लेक्चर्स बघितलेले आहेत. पण आत्ता आपल्याला जे घ्यायचं आहे ते लगेच आपल्याला समोरासमोर आल्यासारखंच वाटावं या दृष्टीने आपण ठाणे महानगरपालिकेने आणि कॅपजेमिनी यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे की विद्यार्थ्यांच्या समोरच शिक्षकांनी येऊन सगळं डिटेल्स आपल्याला माहिती मिळेल आणि जसं आपण वर्गातच बोलत आहोत अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी माहिती होणार. आता आपलं प्रकरण आहे तिसरं, अंकगणिती श्रेणी. अ, त्यामध्ये आता तुम्ही घरातच आहात आणि आपण बाहेर कोणत्याही दुकानात जातो किंवा बाहेर निघाल्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत आहात की प्रत्येक ठिकाणी आपल्याला रांग लावावी लागते. तर आधी हे नव्हतं. आधी आपण बऱ्याच ठिकाणी क्रिकेटची टीम आपण घरात बसून स्पोर्ट्स बघतो. तर त्यापैकी पहिलं आवडता खेळ आहे तो म्हणजे क्रिकेट. तर ह्या क्रिकेटची टीम आपण बऱ्याच वेळा बघत असतो. तर ते कसेही अस्ताव्यस्त उभे असतात का? सुरुवातीला जेव्हा त्यांना आपण ग्राउंडवर बघतो विद्यार्थ्यांना प्लेयर्सना तर ते प्लेयर्स एकदम रांगेमध्ये उभे असलेले दिसतात. आता यालाच आपण आपल्या गणितीय भाषेमध्ये क्रम म्हणतो. आता क्रम हा जो आहे क्रम तर आपल्याला क्रमाद्वारे बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपण बाहेर उदाहरणं बघत असतो. जे पहिलं आहे ते म्हणजे क्रिकेटमध्ये राहणारे प्लेयर्स. त्याच प्रकारे अजून दुसरे गेम आहेत की ज्यामध्ये आपल्याला खेळाडू जे आहेत ते क्रमाने उभे असलेले दिसतात किंवा त्यांना एक क्रमाद्वारे पुढे एंट्री करायची असते. आता खो-खो दुसरा खेळ म्हणजे खो-खो. तर खो-खोमध्ये सुद्धा प्रत्येकाचा खेळाडूचा एक क्रम दिलेला असतो. तर ह्या क्रमामध्ये आपल्याला लक्षात येतं की कोणतेही खेळाडू हा पहिल्यांदा येत नाही. जो क्रम ठरवून दिलेला असतो त्याद्वारेच येतात. आता त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या ठिकाणी बाहेर निघाल्यानंतर दुकानात जातो. तर दुकानामध्ये आपण पूर्वी कसं एकाच मेडिकलमध्ये असेल 3-4 जण एकाच वेळेस उभे राहणार त्या डेस्कच्या समोर. पण आता तसं नाही. आता प्रत्येकाला सर्कल करून प्रत्येकाला क्रमाद्वारेच एकेकाला आपल्याला जे घ्यायचं असेल ते मिळतं. म्हणजे आताच्या ह्या कोविड-19 आपल्याला सर्वात महत्त्वाचं ठरलेलं आहे तो म्हणजे क्रम आणि तोच टॉपिक आज आपल्याला गणितामध्ये शिकायचा आहे, की हा जो क्रम आहे या क्रमाचा आपल्याला आता या कोविड-19 आणि कोरोना व्हायरसच्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो सर्वात महत्त्वाचा फायदा झालेला आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि त्याचाच वापर केलेला गेलेला आहे. आपल्याला कोणतीही ठिकाणी बाहेर जायचं आहे, दुकानात वस्तू विकत घ्यायची, मेडिकलमध्ये जायचंय, कुठेही जायचं असेल तर आपल्याला क्रम हा वापरावाच लागतोय. त्यामुळे क्रमाचा जो उपयोग आहे हा डायरेक्ट जो आपण शिकत आहोत तो आपल्याला या ठिकाणी लाईव्ह आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपण वापरतोय. तर हा क्रम आपण आधी समजून घेऊया. तर क्रम म्हणजे काय आहे? तर आपल्याला प्रत्येक जी गोष्ट आहे ती एक क्रमाने आपल्याला माहिती होत जाणार, मिळत जाणार. मग आता जसं क्रिकेटमध्ये आपल्याला आधी बॅट्समन येणार, नंतर त्यांचा जो क्रम ठरलेला असतो त्या क्रमाने ते प्लेयर्स पुढे येतात. त्यानंतर आपण जाणार आहोत क्रमिका. तर क्रमिकामध्ये काय आहे की जो क्रम दिलेला आहे त्या क्रमिकेमधून पुढे आपल्याला त्या जे संख्या दिलेल्या असतात ते आपल्याला ठराविक अंतराने मिळणार म्हणजे कोणत्याही अंतराने येणार नाही. जो ठराविक अंतर ठरवेल. आता मी एक उदाहरण घेते. या मी संख्या लिहिलेल्या आहेत 1 3 1 3 5 7 कॉमा केलाय आणि कंटिन्यू. आता पहिली संख्या आपण 1 घेतली मग पुढची संख्या 3 आलेली आहे, त्या पुढची 5, त्या पुढे 7. तर या ज्या संख्या मी लिहिलेल्या आहेत या लिहिताना मी काहीतरी एक विचार आहे त्यामध्ये की सारखेपणा तुम्हाला लक्षात येत असेल. कोणत्याही संख्या मी घेतलेल्या नाहीये. आता यामध्ये जो आपण ठराविक अंतर दिलेला आहे ह्या ठराविक अंतरालाच आपण म्हणणार आहोत. सर्वात प्रथम आपण सुरुवात केली 1 ने आणि त्याच्यानंतर आपण ठराविक अंतर घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचं क्रमिकेमध्ये आहे
प्रथम संख्या, जी प्रथम संख्या आपण घेतलेली आहे ती 1, आणि त्यानंतर जे ठराविक अंतर आहे त्या अंतराला आपल्या या क्रमिकेमध्ये महत्व आहे. आणि ते जे अंतर आपल्याला दिसतंय त्याला आपण, ते अंतर किती दिसतंय आपल्याला 2. तर आता यामध्ये पहिली संख्या म्हणजेच आपलं प्रथम पद, ते मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगेन. आणि दुसरं जे आहे, दुसरी संख्या जी घेताना आपण काय केलेलं आहे, त्यामध्ये जो ठराविक अंतर घेतलेला आहे, 1 नंतर लगेच आपण 3 घेतले, 3 नंतर 5 घेतोय, 4 आहे पण ती आपण घेत नाहीये. म्हणजे यामध्ये जो ठराविक अंतर जे आहे याला महत्व आहे. म्हणजे क्रमिका जर आपल्याला ओळखायची असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे पहिली संख्या, आणि त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे ठराविक अंतर, जे आपण आता लॉकडाऊन मध्ये सुद्धा आणि बाहेर प्रत्येक ठिकाणी आपल्याला महत्वाचं ठरलेलं आहे, तेच म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, जे अंतरच आपल्याला या ठिकाणी आता महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला यामधून आपल्याला लक्षात येणार आहे की क्रमिका म्हणजेच काय, क्रमिकेचा अर्थच असा आहे की ठराविक अंतराने ठराविक येणाऱ्या संख्यांचा क्रम. ठराविक अंतराने येणाऱ्या संख्यांचा क्रम म्हणजेच क्रमिका. आता ही क्रमिका जी आहे ती, त्यामध्ये महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे की ठराविक अंतर. ठराविक अंतर हे आपल्याला या ठिकाणी महत्वाचं आहे. हे ठराविक अंतरासाठी आपल्याला, जर आपल्याला इनिशियल म्हणजे सुरुवातीची संख्या मिळाली की ठराविक अंतराचा वापर करून आपण कोणतीही क्रमिका घेऊ शकतो. आता आपल्याकडे उदाहरण, मी अजून 2 उदाहरणं घेणार आहे, त्यामध्ये मग तुम्हाला ठरवायचंय की ती क्रमिका आहे किंवा नाही. या ठिकाणी मी 2 उदाहरणं लिहिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे 2, 4, 7, 5, 9 आणि 16. तर या उदाहरणामध्ये, आणि दुसरं उदाहरण मी घेतलं 10, 15, 20, 25 आणि पुढे कंटिन्यू. ही 2 उदाहरणं जी आहेत, पहिल्या उदाहरणामध्ये पण मी काही संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्यामध्ये पहिली संख्या आपल्याला दिसते 2. दुसऱ्या उदाहरणामध्ये प्रथम पद आहे किंवा पहिली संख्या आहे ती 10. आता ह्या 2 जी उदाहरणं दिली आहेत त्यामध्ये सारखेपणा आहे का, तर यामध्ये सारखेपणा नाहीये. तर हा सारखेपणा जो आहे तो आपल्याला बघायचा असतो की आता हे आपण इतर आपल्या डेली लाईफ मध्ये पण बघत असतो की आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या आजूबाजूला काही वस्तू असतात आणि त्या वस्तूंमध्ये आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काही प्रत्येक ठिकाणी जरा सारखेपणा आढळतो आणि काही ठिकाणी सारखेपणा आढळत नाही. मग या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवते एक उदाहरण. आपण हे वर्तुळ जी बघतोय तर या ठिकाणी आपल्याला सारखेपणा दिसतोय की एकसारखीच वर्तुळ आहेत, फक्त ती एक त्यांची जी रेडियस आहे ती रेडियस बदलत चाललेली आहे आणि मग त्यामधून ती वाढत वाढत पण त्यांच्यामध्ये एकसारखेपणा आल्यामुळे तो फक्त पुढे पुढे ती वाढत जाते. जसं पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला सारखेपणा दिसत नाहीये, पण दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 10च्या नंतर येते 15. तसंच आपण आता हे उदाहरण जे बघू शकतो की वर्तुळं दिलेली आहेत, पण त्या वर्तुळांमध्ये आपल्याला वेगवेगळे असे त्रिज्या आपण घेत जातोय आणि मग त्या त्रिज्यानुसार आपल्याला ती वर्तुळं पुढे वाढताना दिसतं. म्हणजे हाच जो आहे तो, यालाच आपण म्हणतोय की क्रम. आणि ही त्याच्यामध्ये जे ठराविक अंतर घेतलेलं आहे बदल करताना, एकच नाहीये की त्यामध्ये आपण ठराविक अंतर घेऊन सुरुवातीचं सर्कल घेऊन पुढे पुढे ते वाढत जातं. यालाच आपण क्रमिका म्हणतो. आणि ह्या अशी क्रमिकांची उदाहरणं फक्त संख्येतच नाही, तर आपण आजूबाजूला बऱ्याचशा वस्तू आपण बघत असतो. बऱ्याच ठिकाणी आपण लक्षात येतं की अरे यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसतोय आणि एक छोट्यापासून असं मोठ्या स्वरूपामध्ये ती गोष्ट
पुढे पुढे आपल्याला करता येते. म्हणजे आपल्याला यामधून काय शिकता येतं की एखादी तुम्ही छोटा प्रोजेक्ट जरी बनवलं तर त्या प्रोजेक्टमध्ये मेजरमेंट घेताना तुम्ही आधी स्मॉल लेवलला बनवा आणि त्याच्याच प्रोपोर्शनेट तुम्ही गेलात तर तुम्हाला मोठ्या लेवलचे प्रोजेक्ट किंवा त्या पद्धतीने तुम्ही अंदाज तुमच्या यामध्ये म्हणजे लॉजिकल स्किल जे आहेत ते मॅथ्समुळे डेव्हलप होतात, ते यामध्ये आपल्याला लक्षात येतं. आता तुम्ही साधं प्रत्येक ठिकाणी जेव्हा बाहेर निघतात तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की अरे हा हे ह्या ठिकाणी साधारण अंतर इतकं आहे, पण आपल्या नजरेने आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येऊन जातं की हे अंतर एकसारखं नाहीये. म्हणजे हे आपण बोलण्याहून नजरेने वगैरे ओळखू शकतो, पण एक्झॅक्ट जर आपल्याला शिकायचं असेल तर ते आपल्याला हा अंकगणिती श्रेणी यातला हा जो महत्वाचा सुरुवातीचा पार्ट आहे तोच म्हणजे आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ओळखणं. ते आपल्याला आता म्हणजे सिलेबसमध्ये पण आहे आणि आपल्याला लिहिण्याचा भाग म्हणजे असतो. आपल्याला बोलता येतं, समजतं, ओळखता येतं, पण आपल्याला परीक्षेमध्ये तर आपल्याला लिहायचं, त्यामुळे तिथे मिस्टेक होणं चालत नाही. म्हणून आपल्याला 2 उदाहरणं दिली. उदाहरण 1 आणि उदाहरण 2. त्यापैकी उदाहरण 1 मध्ये जी संख्या दिलेल्या आहेत ती अंकगणिती श्रेणी आहे का ते ओळखायचे. आता ते ओळखताना आपल्याला महत्वाचा भाग काय आहे मी आधीच सांगितलं की अंतर जे आपण नेहमीच आता पाळतोय सोशल डिस्टन्सिंग, तेच आपल्याला इथे या ठिकाणी पाळायचं. म्हणजे हे प्रकरण शिकायला तुम्हाला खूप आनंदाने आणि तुम्ही खूप छान पद्धतीने समजू शकताय, कारण यामध्ये महत्वाचा भाग जो आहे डिस्टन्सिंग जे आपण रोजच ऐकतोय, टीव्ही मध्ये पण तेच चालू आहे, सगळीकडे आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग डिस्टन्सिंग हेच ऐकायला मिळतं. अगदी लहान मुलांना पण त्याचा अर्थ कळतो की नाही माहिती नाही, पण ते सुद्धा सतत तेच बोलत असतात, मम्मा मम्मा सोशल डिस्टन्सिंग. बाहेर कुठेही गेलं सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे आपल्याला हा टॉपिक समजायला अतिशय सोपा जाणार आहे, तो म्हणजे डिस्टन्स. यामध्ये आपल्याला तेच चेक करायचं आपलं अगदी हे आपल्याला बोर्डात उदाहरण, हे उदाहरण पहिल्या प्रश्नामध्ये हमखास येतं. तर त्यामध्ये आपल्याला आपण सर्वात प्रथम जाऊया पहिल्या उदाहरणामध्ये. उदाहरण 1 मध्ये त्यामध्ये आपण पहिलं बघूया. ए किती आहे? 2 आणि आपल्याला काढायचंय डी. तर आता हे डी जे आहे डिस्टन्स आपल्याला सारखं दिसतंय का? इकडे एकदा 2 येणार आहे, एकदा परत 3 येते, इथे परत मायनस मध्ये जातंय. म्हणजे इथे आपल्याला कोणताही सारखेपणा म्हणजे आपण हा जो डी आहे हा काढू शकत नाही. म्हणजे एक्झॅक्ट कॉन्स्टंट डी आपल्याला इथे मिळत नाहीये, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. म्हणजे तुम्हाला फक्त यावरनं निरीक्षणानेही कळणार आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. आता तसंच दुसरं उदाहरण. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. दुसरं उदाहरण त्यामध्ये आपण ए लिहू शकतो 10 आणि डिस्टन्स तुम्ही फक्त नजरेने ओळखू शकतात. पहिली संख्या आपल्याला 10 दिसते, त्यानंतर 15, 15च्या नंतर 20. म्हणजे प्रत्येक 2 संख्येमध्ये आपल्याला सारखंच अंतर दिसत आहे आणि हे सारखंच अंतर असल्यामुळे आपल्याला म्हणता येऊ शकतं की यामध्ये ठराविक अंतराने येणाऱ्या संख्यांचा क्रम आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणून आपण या उदाहरण दुसऱ्याला आपण म्हणू शकतो की ही अंकगणिती श्रेणी आहे आणि त्यातलं ठराविक अंतर आहे ते म्हणजे 5. म्हणजे प्रत्येक संख्या ही 5 या अंतराने पुढे आपल्याला कंटिन्यू केली जाते, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे, हे आपण यावरनं म्हणू शकतो. म्हणजे आता आपल्याला सुरुवातीचा यातला बेसिक कन्सेप्टच हा आहे की अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ठरवणं. मग आता यामध्ये आपण क्रम हे सुरुवातीलाच बघितले की क्रम आपण कोणकोणत्या ठिकाणी वापरतोय. क्रम वापरल्यानंतर आपल्याला त्या क्रमानुसारच आपल्याला पुढे जायचं असतं. पण मग ते क्रम जे घेणार ते कोणतेही घेणार का? पहिल्यांदा 1, 3, 5, 7 यामध्ये आपल्याला लक्षात आलं की 3 नुसार आपण हे घेतो. तर त्यामध्ये आपल्याला हा जो क्रम आहे तो लक्षात येतो आणि मग ठराविक अंतर. आता जे उदाहरण आहे बघा, आपण घड्याळ हे जे पिक्चर बघतो त्यामध्ये बघा ठराविक क्रम दिलेला आहे. एक आधी सर्कल घेतलंय, मग ठराविक अंतराने दुसरं सर्कल, त्याच्यानंतर पुढे प्रत्येकाची त्रिज्या ही बदलत जाते आणि ती त्रिज्या बदलल्यामुळे आपल्याला त्याचं ठराविक अंतर दिसतंय. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्या आपण बाहेर किंवा आपल्या डेली लाईफ मध्ये आपण वापरतच असतो. तर याचाच वापर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे आता ठराविक अंतराने येणाऱ्या संख्यांचा क्रम आपण बघितला, त्यानुसार आपण ही उदाहरणं 1 आणि 2 यावरून आपण ठरवू शकतो की अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही. त्यामुळे आपल्याला हा फक्त पहिला पार्ट कन्सेप्टचा हाच आहे
की अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ओळखणे. हे आपल्याला आता एवढ्या भागावरनं ओळखता येऊ शकतं. आता याच्या पुढे आपल्याला जायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला फक्त जे क्रम दिलेले आहेत, तर त्या क्रमामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की प्रत्येकाला आपण जे क्रम देतो. आता हे एक उदाहरण आहे बघा. आपण हे असं एकात एक बाउल्स ठेवलेले. आता हे बाउल जे ठेवलेले आहेत, तर या प्रत्येक बाउलला आपण वेगवेगळं क्रमांक देऊ शकतो. म्हणजे हे जे बाउल ठेवलेले आहेत त्यापैकी आपण फर्स्ट बाउलला सपोज कन्सिडर केलं T1, सेकंड बाउल कन्सिडर केलं T2, थर्ड T3. म्हणजे असं आपण प्रत्येक बाउलला जर एक सिम्बॉल दिलं T1, T2, T3, T4, T4, T5 अँड कंटिन्यू. आपण असं जेव्हा कंटिन्यू करणार आहोत तेव्हा आपल्याला लक्षात येतंय की हे बाउल जे ठेवलेले आहेत त्या ठेवलेल्यांमध्ये प्रत्येकामध्ये काही ठराविक अंतर असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला ते सारखेपणा त्यामध्ये जाणवतोय. एक बाउल छोटं आहे आणि अचानक दुसरं एक मोठं, मग ते एकसारखेपणा आपल्याला तो त्या ठिकाणी दिसला नसता. मग यामध्ये आपल्याला T1, T2, T3, T4 हे जे आपण त्याला नावं दिलेले आहेत, तर यामध्ये आपल्याला काय करता येईल? फर्स्टला आपण T1, सेकंड T2. आता आपल्याला जर यामधलं ठराविक त्यामधलं जे अंतर आहे ते जर अंतर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? T1 ला आपण A कन्सिडर करतोय, जे मी आधीच तुम्हाला सांगून झालेलं आहे की पहिलं पद जे घ्यायचंय आपल्याला ते A. आता जो D फाइंड आउट करायचा, तो D आपल्याला कसा मिळणार आहे? आता आधीच्या उदाहरणामध्ये आपण काय केलं? आपण नजरेतून आपण ठरवून आपल्याला लक्षात येते बघूनच की यामध्ये काय फरक आहे, तो D आपल्याला काढता येतो. आता इथे ऍक्च्युअली D जर काढायचा असेल तर T2 मायनस T1 इज इक्वल टू D. म्हणजे आपल्याला प्रथम पद मिळत आहे, त्यानंतर आपल्याला जर त्या क्रमिकेच्या मधलं जे अंतर आहे ते अंतर जर काढायचं असेल तर पुढचं पद घ्यायचंय, त्यातून आपल्याला मागचं पद वजा करायचंय. म्हणजे T2 मायनस T1, T2 वजा T1, म्हणजे आपल्याला हे जे आपलं ठराविक अंतर आहे ते अंतर आपल्याला मिळतंय. म्हणजे ही क्रमिका ऑलरेडी आहे, म्हणजे अंकगणिती श्रेणी ती आहे आणि ती श्रेणी मधील आपल्याला प्रथम पद आणि त्यामधलं जे अंतर आहे ते अंतर आपल्याला काढायचंय. ते अंतर काढताना आपल्याला त्या क्रमिकेमधील दुसरं पद वजा पहिलं पद हे केल्यानंतर आपल्याला D मिळणार. आता हेच आपण कसं करू शकतो? पुन्हा आपण पुढे कंटिन्यू केलं T3 वजा T2, त्यामध्ये पण आपल्याला काय अंतर मिळतं? D. कारण ही श्रेणी आपल्याला दिलेली आहे, अंकगणिती श्रेणी दिलेली आहे, तर त्यावरून आपल्याला हे ठराविक जे अंतर आहे हे अंतर हे कायम फिक्सच असणार आहे. याचं आपण एक उदाहरण घेऊया. मी एक उदाहरण घेते. Now A is equal to 7, that is T1, T2 14, T3 21, T4 28. आता आपल्याला यामधलं जे ठराविक अंतर आहे ते काढायचं. तर या ठराविक अंतर हे सारखंच आहे का आपल्याला चेक करावं लागणार. मग आपण आधी काय करणार? T2 वजा T1 काय मिळतं आपल्याला? T2 14 मायनस T1 7, 14 मायनस 7 म्हणजेच किती येणार आहे? 7. पुन्हा आपल्याला आपण T3 वजा T2 घेणार आहोत. T3 आपलं आहे 21, 21 वजा 14 बरोबर काय मिळतं आपल्याला? 7. म्हणजे आपल्याला आपण कोणत्याही क्रमागत ज्या संख्या आहेत त्यांची जर वजाबाकी घेतली तर आपल्याला एक्झॅक्टली जो डिफरन्स मिळतोय तोच आपला D आहे. आता पुन्हा आपण T4 वजा T3 केलं तर आपल्याला काय मिळतंय? T4 आहे 28 वजा 21 बरोबर 7. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय मिळालेलं आहे? जो क्रम आहे तो क्रम आपल्याला कंटिन्यू केला जातोय आणि पहिलं पद 7 आणि जो D आपल्याला मिळतोय तो D मिळतोय D बरोबर 7. हा आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे अंकगणिती श्रेणीसाठी आपल्याला या दोन महत्वाच्या बाबी आहेत, त्या म्हणजे पहिलं पद आणि त्यामधील अंतर.
हे आपल्याला आज आपण या पूर्ण जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टमध्ये आपण हे बघितलं. आता तुम्हाला घरी जाऊन एक प्रोजेक्ट करायचा आहे. तुम्ही स्वतः घरी करू शकता की तुम्ही डेली न्यूज बघत आहात तर आपल्या प्रत्येक एरियानुसार किंवा कंट्रीनुसार रोजचं आपण कोविड-19 पॉझिटिव्ह किती आले हे बघत असतो. किंवा तुम्ही रोज एक प्रोजेक्ट करायचा की सकाळी उठल्यानंतर सूर्योदय आजचा सूर्य एक 7 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा तुम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा की 7 दिवसासाठी सूर्योदयाचं टायमिंग रोज सकाळी उठल्यानंतर सूर्योदय एक्झॅक्टली किती वाजताच आहे आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं, नेटवर आपल्याला इझिली अवेलेबल असतं. तर हे 7 दिवसाचं एक आठवड्याचं तुम्ही काढायचं आणि त्यामध्ये बघायचं की त्या पूर्ण आठवड्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये किती फरक आलेला आहे. पहिला आजचं तुम्ही नोंद करायची, त्याच्या पुढे जाऊन कंटिन्यू करून 7 दिवसाची तुम्ही ती नोंद करायची. अजून एक दुसरं तुम्ही प्रोजेक्ट करू शकता की आजचा आलेला रिपोर्ट मध्ये संख्या असते. आता तुम्ही सपोज महाराष्ट्राचे घेतलं, महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत तुम्ही 2 किंवा 3 जिल्ह्यांची घ्यायची. 3 जिल्ह्यांची संख्या बघायची, आजची कोरोना पॉझिटिव्ह किती आहेत आणि उद्या असं 7 दिवसाचे तुम्ही फक्त न्यूजमध्ये चालू असतं. त्या न्यूजमधूनच तुम्ही जर पुढे तोच एक चार्ट बनवला की तुमच्यासाठी तो एक छान प्रोजेक्ट होईल, तुम्हाला माहिती सुद्धा होईल. म्हणजे अंकगणिती श्रेणी हा यामध्ये आपल्याला या कोविड-19 मध्ये इतकं इझी जाणारे समजायला की डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग ज्यामध्ये आपल्याला हा डिफरन्स माहिती झालेला आहे की हा डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचा आहे. म्हणजे हेही तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो तुम्ही जी उदाहरणं मी इथे फक्त अंकांची घेतली ती तुम्ही तुमच्या आपल्या डेली लाईफ मधली घेऊ शकतात. सूर्योदयाचं तुम्ही लिहू शकतात. तुम्हाला कोविड-19 पॉझिटिव्हची संख्या आपण रोज टीव्हीवर बघत असतो, आपल्या एरियातली असते किंवा प्रत्येक कंट्रीनुसार जिल्ह्यानुसार जी संख्या येत असते. तुम्ही एकच ठराविक घ्यायचं की महाराष्ट्राची संख्या म्हणजे तुम्ही 7 दिवसांसाठी एक आठवड्याचा तो एक रिपोर्ट तयार करायचा. असं तुम्ही केलं की 2-3 उदाहरणं तुम्हाला डेली लाईफ मधली ही अशा पद्धतीने तयार होतील. किंवा अजून बरीचशी उदाहरणं असतात की आपल्याला मंथली असतं तर त्या मंथली रिपोर्टमध्ये सुद्धा पूर्ण महिन्याभराचा जो रिपोर्ट असतो त्यामध्ये प्रत्येक दिवसाचं ऍडिशनल काय होत जातं पुढच्या दिवसाचा रिपोर्ट ते रिपोर्ट बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या अंकगणिती श्रेणी या कन्सेप्टचा उपयोग होऊ शकतो. तर आपण आज एवढ्यामध्ये इथे थांबूया की अंकगणिती श्रेणी असणं आहे किंवा नाही ते ओळखणं, क्रमिका म्हणजे काय आहे, त्या पहिल्या पद आणि त्यामधील जे अंतर आहे हे आपल्याला ओळखता येणं, इथपर्यंत हा आपला पहिला पार्ट आहे. तर आपण यानंतर आपण पुढचं अंकगणिती श्रेणी तयार करणं आणि त्यावरनं पुढचं जो फॉर्म्युला आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद.